फुलंब्री तालुक्यातील पोलीस ठाणे फुलंब्री आणि पोलीस ठाणे वडोद बाजार यांच्या हद्दीत अवैध धंद्यांसह महाराष्ट्रात बंदी असलेली अवैध गुटखा विक्री भर दिवसा मोटारसायकलवरून विक्री करणारे गुटखा विक्रेते पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम अर्थव्यवहारामुळे जोरात विक्री भर दिवसा सुरू असून अनेक जण गुटखा विक्री व्यवसायात उतरले असून मोटारसायकलवर किराणा दुकान, पान स्टॉल या ठिकाणी खुलेआम विक्री करत आहेत। त्यामुळे तरुण व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उघड्यावर येत असल्याने सदर अवैध गुटखा विक्री तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात येत आहे। फुलंब्री पोलीस ठाणे वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत अवैध गुटखा विक्री राजरोज सुरू असून महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री बंद असताना फुलंब्री तालुक्यात सर्रासपणे अवैध गुटखा विक्री सुरू आहे। यामध्ये वडोद बाजार पोलीस स्टेशन, फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीत पाल, महाल, किन्होळा, जळगाव मेटे, गव्हाली येथील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करणारे गुटखा तस्कर बोकाळले आहेत। तर फुलंब्रीत स्थानिक गुटखा विक्रेते फुलंब्रीसह तालुक्याच्या अनेक गावात गुटखा विक्री राजरोसपणे करत आहेत। त्यांच्यावर पोलिसांचा वचक राहिला नाही असे त्यांच्या खुलेआम विक्रीवरून उघड होत आहे। गुटखा तस्कर हे दिवसाढवळ्या पोलीस स्टेशन समोरून गुटखा वाहत असतात। इतके होत असताना देखील पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा होत आहे। फुलंब्री गावातून सर्व तालुक्यात गुटखा विक्री करण्यात येते। तसेच पाल गावात गुटखा विक्री करण्याचे मोठे केंद्र आहे। गुटखा विक्री दुचाकी आणि चारचाकी वाहनाने केली जाते अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना माहीत असून देखील त्यांच्यावर आतापर्यंत साधी कारवाई देखील करण्यात आली नाही। गुटखा हा गावागावात पोहोचवणाऱ्या गोरखधंदेवाल्यांसह स्वतःचे चांगभल करू पाहणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर चाप कधी लावणार आणि कोण लावणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। अन्न भेसळ प्रतिबंधक अधिकारी या भागात कायम वावरत असतात, परंतु गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत नाही, तर वसुलीसाठी गुटखा विक्रेत्यांना फोन करून भेटत असतात। आर्थिक लाभापायी आंधळे आणि बहिरे अधिकारी यांच्या नाकाखाली टिच्चून चालणारा गुटख्याचा गोरखधंदा रोखता येत नसेल तर वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।